नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी मुळे. आज आपणाकडे केतूचे फलादेश यावर आपण विवेचन करणार आहोत. राहू आणि केतू हे दोन्ही पापग्रह आपण समजतो आणि त्यांचे विपरीत परिणामावर सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण साधारणतः केतू हा तुमच्या जुन्या प्रारब्धाचा हिशोब कशा प्रकारे देतो हे आज आपण आपल्या व्याख्यानातनं बघणार आहोत. आपण पहिले 6 राशी घेऊ आणि व्याख्यान नंबर 2 मध्ये आपण उरलेल्या उर्वरित 6 राशी घेऊ. राहू आणि केतू हे दोन्ही पृथ्वीचे 2 ध्रुव आहे असे बरेच जण समजतात. ते 2 छेदनबिंदू आहे, पण त्यांच्यातील ही शक्ती अतिशय पॉवरफुल असल्यामुळे अधिक प्रभावीपणे जातकावर कार्य करते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. यांच्या वर्तुळाकार गोल मार्गामध्ये फिरण्याच्या मार्गात जे एका ठिकाणी एक दुसऱ्याला छेद करतात त्या छेदनबिंदूला राहू आणि केतू असं म्हणतात. आज आपण केतूबद्दल बोलणार आहोत. केतू हा ग्रह विच्छेद करणारा, सेपरेशन करणारा, डिटॅचमेंट करणारा, सुखाची हानी करणारा, तुम्हाला फ्रस्ट्रेशन देणारा, तुमच्या सुखामध्ये मिठाचा खडा घालणारा, तसेच तुमच्या जुन्या प्रारब्धाचा हिशोब करणारा गुप्तहेर आहे बरं का. तुमचं जुन्या काळी जे काही तुम्ही पाप पुण्य केलंय, ज्या गोष्टी केल्या त्याचा सगळा हिशोब केतू यावेळेला घेतो. कानाचे रोग देणारा, कमरेच्या खालचे आजार देणारा, सहज काहीही न देणारा असा हा केतू आहे. जातक किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर विशेष प्रेम करता किंवा ज्या गोष्टीचा तुम्हाला विशेष लगाव आहे त्या गोष्टीचा ते तुम्हाला त्या व्यक्तीपासून किंवा त्या तुमच्या कार्यापासून केतू तुम्हाला दूर करतो आणि तुम्हाला मागच्या जन्मात केलेल्या सगळ्या कर्माचे फळ देतो. आता तो कसा देतो आपण प्रत्येक भावानुसार पाहू. पूर्वजन्माची माहिती देणारा ग्रह आहे. या जन्मात तुम्हाला मागच्या जन्मातील चुकांचे प्रायश्चित्त करायचे आहे. तो पनिशमेंट देणारा ग्रह आहे. कुठल्याही स्थानी तो सुख देत नाही. ज्या ग्रहासोबत राहतो असं आपण म्हणतो की त्या ग्रहाचे फळ तो वाढवतो, वाढवत असेल, परंतु त्याच्यासोबत तो त्याचा मूळ स्वभाव सोडत नाही. म्हणून आपण म्हणतो की चोर चोरी से जाय लेकिन हेरा फेरी से न जाय. केतू जेव्हा प्रथम भावात असतो तेव्हा तुमची इमेज तुम्हाला स्वतःला सांभाळावी लागते किंवा स्वतः जपावी लागते. ती तुम्हाला स्पेशल निर्माण करावी लागते. वारंवार तुमच्या बाबतीत समाजात कन्फ्युजन निर्माण होतं. प्रथम भाव म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व, इमेज, तुमचा प्रभाव, तुमचे तत्व, तुमचा त्याला तो डॅमेज करतो, शंका निर्माण करतो, आरोप करतो. समटाईम तुमच्या चरित्रावर शिंतोडे उडवल्या जातात. तुमचे लपलेले कृत्य उजागर करण्याचं काम केतू करतो. जर तुम्ही कुठलं बेकायदेशीर काम केलं असेल ऑफिसमध्ये म्हणा, घरी म्हणा किंवा कोर्टाच्या दिशेने, तर ते तुम्हाला या केतू हा ओपन करतो आणि त्याचा तुम्हाला शिक्षा किंवा दंड मिळतो. व्यक्तिमत्वाला डॅमेज करण्याचे काम समाज करतो. केतू तुम्हाला तुमची ओळख निर्माण करून देण्याची एक संधी देतो. पहिल्या भावामध्ये त्याचं ते डॅमेज प्रकरण हे अतिशय जास्त जातकाला त्रासदायक होतं. त्याची दृष्टी 5, 7 आणि 9 या भावावर असते. 5व्या भावावर दृष्टी जी असते ते नॅचरल इंट्युशन, क्रिएटिव्हिटी उत्तम असते. मुले युनिक आणि उत्तम निघतात किंवा तुमच्या समाजाच्या मार्गदर्शनासाठी तुमचा जन्म झालाय हे तुम्हाला वारंवार आठवण करून देणारा हा केतू असतो. 7वा भाव, विवाहामध्ये सुख राहत नाही, एक प्रकारची अलिप्तता येते आणि पती आणि पत्नीच्या समजामध्ये किंवा बुद्धीमध्ये बरंच अंतर असतं. 9वा भाव, धर्मगुरू भाग्यावर प्रश्न निर्माण करतो. चांगला गुरु तुम्हाला मिळणार नाही आणि एकटेपणा तुम्हाला जाणवेल. असं या केतूचं प्रथम भावाचं फळ आहे. द्वितीय भावामध्ये केतू हा वाणीचा भाव आहे. इथे अस्तित्व परिवारामध्ये धन संस्काराचं दाखवत असतं.
कार्मिक संबंध तो तुमचा दाखवतो. मागचा जन्म म्हणजे लग्न. केतू ज्या राशीत असतो त्याचा मागचा भाव म्हणजे लग्न. आता हा लग्न जो आहे म्हणजे लग्न म्हणजे मागचा भाव जो कोणताही असेल, ज्या स्थानी असेल तिथला. आपण म्हणजे मागच्या जन्मी द्वितीय स्थानातला केतू असणारे लोक प्रभावशाली होते. त्यांच्यात एक शक्ती होती, त्यांच्या व्यक्तिमत्वात एक आकर्षण होतं. या सर्वांचा उपयोग करताना मात्र तुम्ही अनेक गोष्टी विसरल्या. त्या अहंकारात तुम्ही समाजाला दुर्लक्ष केलं, अनेकांना धोका दिला, लोकांचे धन तुम्ही घेतले. म्हणूनच या वेळेला धनभावात केतू आलाय. केतू ज्या स्थानी असतो त्या ठिकाणी डॅमेज करतो किंवा त्या ठिकाणचं सुख हिरावून घेतो. त्यामुळे केतू धनभावात आला की धन खूप कष्टाने मिळतं. सहजी तुम्हाला धन मिळत नाही. तुम्हाला सोनं जमा करायला त्रास होतो. कमी जास्त इन्कम होत राहतं. दृष्टी 6व्या स्थानावर दृष्टी या केतूची असते. पैशासाठी शत्रू निर्माण होतात. आणि उधार घेऊ नका आणि उधार देऊ पण नका. 8व्या स्थानी जर केतू असेल तर अचानक लाभ किंवा हानी पण होऊ शकते तुमच्या ग्रहानुसार. 10व्या स्थानी ही दृष्टी शक्तिशाली होते. तुम्हाला स्थिरता नसेल पण व्यक्तिमत्व डॅमेज होईल. पैसा इतरांवर दानावर थोडा दिला तर थोडा बहुत तुम्हाला द्वितीय स्थानातला केतू फायदा देतो. 3रा भाव हा पराक्रम भाव आहे. छोट्या बहीण भावाचा भाव आहे, करारचा भाव आहे. 3रा भाव मागील जन्मात तुम्ही आई वडील बहीण भावाशी नीट वागला नाही हे सांगतं. तुमच्या टॅलेंटचा वापर तुम्ही फक्त स्वतःसाठी केला. त्यामुळे या वेळेला या जन्मात तुम्ही छोट्या बहीण भावाशी डिटॅचमेंट कराल आणि या डिटॅचमेंट अडथळे व्यावसायिक आणि व्यक्तिगत करारात प्रॉब्लेम निर्माण होतील. म्हणून केतूचं प्लेसमेंट या वेळा तुमच्या 3य भावात केलेलं आहे. केतूची दृष्टी वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करेल. एक दुसऱ्यांशी सामंजस्य त्या प्रमाणात निर्माण होणार नाही. केतूची 7वी दृष्टी भाग्याचे फळ बदलेल बरं का, तुमचं भाग्य बदलेल. लांब प्रवास आणि उच्च शिक्षणात अनेक अडचणी येतील आणि चांगला गुरु मिळणार नाही. केतूची 9वी दृष्टी 11व्या भावावर करते. या भावानुसार आपले जे 11वा भाव म्हणजे आपले वेल विशार, आपल्याला साथ देणारे लोक, हे वेल विशार साथ देणार नाही. ते तुमच्यापासून दूर जातील, सहयोग देणार नाही. नवीन कल्पना कराल पण त्या कल्पनेला व्यवस्थित मार्ग न मिळाल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित रस्ता मिळणार नाही. केतू चतुर्थ भावात, चतुर्थ भावाचा मागचा भाव म्हणजे 3रा भाव. मागील जन्मात चुकीच्या जागी पराक्रम गाजवल्यामुळे लेखनाद्वारे समाजात तुमच्याबद्दल एक विरोधी उद्वेग निर्माण झाला होता. बहीण भावांच्या नात्यामुळे वितुष्ट निर्माण झाल्यामुळे या वेळेला तुम्हाला बहीण भावाचं नातं किंवा नात्याचं महत्त्व कळावं म्हणून प्रारब्धाने केतूला चतुर्थात प्लेसमेंट दिलेली आहे. त्यामुळे आईशी दुरावा निर्माण होईल. आपल्याकडे खूप जण येतात, माझं आणि आईशी पटत नाही, तेव्हा अवश्य बघा की त्याच्या कोणत्या स्थानात केतू आहे. परिवाराशी वितुष्ट राहील, विच्छेद येईल आणि एकटेपणा आपल्याला वाटायला येतो. लोक म्हणतात की माझा भाऊ मला साथ देत नाही, माझी बहीण मला साथ देत नाही, मी त्यांचं एवढं करतो पण ते माझ्याशी नीट वागत नाही. तेव्हा अवश्य केतू कुठल्या भावात आहे हे बघावं. केतूची 5वी दृष्टी अष्टमावर, रहस्यमय गूढ नॉलेजकडे तुमचा ओढा राहील. सूचक सपने पडतील, इंट्युशन पॉवर वाढेल. केतूची 7वी दृष्टी दशमावर, दशमावरची दृष्टी कार्यक्षेत्रात संशयाचे वातावरण निर्माण करेल आणि विलंब आणि करिअरला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल. केतूची 9वी दृष्टी फार महत्त्वपूर्ण असते. ती 12व्या भावात असते. 12वा भाव म्हणजे परिवर्तनाचा भाव. खूपदा या परिवर्तनामुळे व्यक्तीला वाटतं की माझा पुनर्जन्म झालाय. 8वा आणि 12वा भाव हे मूळतः तुमच्या व्यक्तिमत्वाला परिवर्तन करण्याचं काम करतात. 9वी दृष्टी ही काय 12व्या भावावर असल्यामुळे तुमचं भाग्योदय हा घरापासून दूर म्हणजे बाहेरगावी किंवा विदेशात होऊ शकतो. प्रॉपर्टी मॅटरमध्ये तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात. एकांतवासाकडे तुमचा कल राहील. केतू 5म भावात, इथे त्याचे प्लेसमेंट होणे सहज शक्य नाही.
मागील जन्माचे हिशोब समजले तर प्रेम संबंध, स्नेह, भावना आईशी संबंधित आहे. तिथे चूक झाल्यामुळे या वेळेला पंचम स्थान प्रेमाचं, शिक्षणाचं, आपण असं म्हणतो की प्रारब्धाचं किंवा मीडिया, पत्रकार या सगळ्या बाबतीत. तर हे जे तुमचं प्लेसमेंट पंचम स्थानात झालंय, यात प्रेम संबंधापासून विभक्तता, लवकर प्रेम संबंध सफल होणार नाही किंवा ब्रेकअप होतील. अफेअरचं आणि शिक्षण स्थान असल्यामुळे शिक्षणातही म्हणावी तशी प्रगती तुम्हाला मिळणार नाही. प्रारब्ध साथ देत नाही आणि तुमच्या सुखात कमी करेल. केतू म्हणजे पूर्वजन्माचे हिशोब आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. केतूची दृष्टी भाग्यावर म्हणजे पंचम स्थानावर दृष्टी आहे. भाग्याची हानी, उच्च शिक्षण म्हणावं तसं पटकन यश मिळणार नाही, आतून सतत अस्वस्थता जाणवेल आणि भाग्याचा वेगळाच खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. केतूची 7वी दृष्टी 11व्या भावावर, कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय धन नाही, कष्टाशिवाय वेलविचार नाही, झुकल्याशिवाय यश मिळणार नाही. तुमचा सपोर्ट कमी झाल्यामुळे तुम्हाला थोडं झुकावं लागेल. केतूची महत्त्वपूर्ण 9वी दृष्टी लग्नावर, पर्सनॅलिटी डॅमेज, डिस्टर्ब, विचार करण्याची पद्धत चूक होईल, त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व त्या प्रमाणात प्रभावी राहणार नाही. केतूची प्लेसमेंट प्रारब्धाने 6व्या भावात समजा केली तर 6वा भाव काय आहे? कर्म, सेवा आणि संघर्षाचा हा 6वा भाव आहे. अनुशासनाचा पण आहे. तर या सर्व गुणात कमतरता येईल, पटकन यशाजवळ जाता येणार नाही. मागील जन्मात तुम्ही विद्वान होते, प्रतिभाशाली होते, तुमच्याजवळ खूप गुण होते, पण त्यामुळे तुमचा अहंकार फार शिगेला पोचला होता आणि तुम्ही इतरांचे खूप अपमान केले, असा हा केतू सांगतो. त्यामुळे 6व्या भावात आल्यानंतर जवळचे शत्रू होतील, कारण हा शत्रूचा भाव आहे. शत्रू तर शत्रू होतीलच, पण जवळचे लोक पण शत्रुत्वाने वागतील. याची 5वी दृष्टी दशमावर आहे. दशमावर आहे म्हणजे तुमचे कर्माचे फल. आपण म्हणतो 6वं स्थान ब्रेड अँड बटर आहे, तर दशम स्थान हे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उच्च स्थानावर नेणार आहे. पण दशमावर दृष्टी असल्यामुळे ती जी आहे प्रतिभा, ती इतक्या उंचीपर्यंत जाऊ शकणार नाही, त्याचे फळ व्यवस्थित मिळणार नाही आणि गुप्त शत्रूंची निर्मिती होईल. त्या गुप्त शत्रूमुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतील. 7वी दृष्टी 12व्या भावाकडे, अध्यात्माकडे वळा हे सांगणारी. देवधर्म करा, अध्यात्म करा, थोडं बहुत दान करा, तर हा केतू तुम्हाला साथ देईल. वाणीवर, कुटुंब, 9वी दृष्टी आहे वाणीवर, कुटुंबावर. वाणी कठोर होईल. पुन्हा जवळचेच नाही तर थोर मोठे संबंधी पण तुमच्यापासून वेगळे वागायला सुरुवात करतील. अशा या 6 भावाचं फळ आपण व्याख्यान नंबर 1 मध्ये ऐकलंय. पुढच्या व्याख्यानात आपण 7 ते 12 हे भाव घेणार आहोत. त्यामुळे हे जे व्याख्यान आहे केतूचं, हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जेव्हा पत्रिका पाहाल तेव्हा केतूची विशेष दखल घ्या, हे सांगण्याकरता हा प्रयास आहे. धन्यवाद.